अकोल्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळा या गावामध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। हिदायत पटेल हे मस्जिदमधून बाहेर येताच त्यांच्यावर एका व्यक्तीने चाकू हल्ला केला। हिदायत पटेल यांच्या मानेवर आरोपीने वार करून त्यांना गंभीर जखमी केलंय। गंभीर अवस्थेमध्ये सुद्धा हिदायत पटेल यांनी स्वतःला सांभाळलं आणि त्यानंतर त्यांना अकोट येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोल्यामध्ये हलवण्यात आलाय। हिदायत पटेल यांच्यावर हा हल्ला कोणत्या कारणाने झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र आपसी वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे। पोलीस मारेकरीचा शोध घेत आहेत। अकोट येथील खासगी रुग्णालयातून अकोला नेण्यास रुग्णवाहिकेमध्ये ठेवतावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने परत त्यांना त्याच खासगी रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलाय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। सचिन सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सचिन नेमकी या संदर्भात नेमकी काय घटना घडलेली आहे या संदर्भात सचिन सावंत यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। काँग्रेसचे प्रवक्ते की काँग्रेसच्या उपाध्यक्षांवर सचिनजी अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे। कुठला हा वाद असू शकतो, कोणी हल्ला केला असू शकतो, तुम्हाला कोणावर संशय आहे? नाही, या संदर्भामध्ये मला एवढंच आहे की चिंताजनक घटना आहे। कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्रामध्ये कुठलाही धाक राहिलेला नाही आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या बेधडक घटना आहे का मोठ्या नेत्यावरती असा हल्ला होऊ शकतो, ज्यांनी खासदारकीची निवडणूक तिकडनं लढली। आमचे जिल्हाध्यक्ष ते राहिले काँग्रेसचे, आता वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, आणि तरी अशा पद्धतीचा जर त्या ठिकाणी हल्ला होण्याची जर धमक लागत असेल तर कायदा सुव्यवस्थेत धाकच नाही आहे। त्यामुळे या विषयाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे। त्याच्यावरती कारण काय आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की तात्काळ या आरोपीला जेरबंद केलं जाईल। नाही, आपल्याला कोणावर संशय आहे? कारण आपसी वादातून झालाय अशी चर्चा तिथे स्थानिक पातळीवर सुरू आहे। या संदर्भामध्ये काय सत्य कारण आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे, एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। बरं, ठीक, धन्यवाद सचिनजी। आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका स्पष्ट केली। आता यानंतर या संपूर्ण प्रकरणाची अपडेट जाणून घेऊयात। आमचे अकोल्याचे प्रतिनिधी कुंदन जाधव या संदर्भातले अपडेट देतील। कुंदन, आपसी वादातून हल्ला झाल्याचं कळतंय, सध्या त्यांची प्रकृती तिथे कशी आहे आणि सध्या तिथे वातावरण काय आहे? बरोबर आहे, आपसी वादातून हा हल्ला झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे। मात्र नेमकं त्या हल्ल्याचं कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। हे सर्व कारण पोलीस चौकशीनंतरच समोर येईल। मात्र हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी दोनदा लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या या नेत्यांवर हल्ला होणं हा खरंच एक मोठा धक्का एका कोणत्याही राजकीय पक्षाला बसू शकतो। हिदायत पटेल हे मस्जिदमधून बाहेर येताना त्यांच्यावर त्यांच्याच गावात मोहाळा या गावात हल्ला झाल्याची माहिती आलेली आहे आणि त्या गंभीर अवस्थेतही स्वतःला सांभाळत हिदायत पटेल हे त्या रुग्णालयासाठी एका मोटरसायकलवर बसताना आपल्याला एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत। तर ही एक चांगली बाब आहे की स्वतःला सांभाळत त्यांनी स्वतःला रुग्णालयात दाखल केलेला आहे। मात्र त्यांची आता प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अकोल्यासाठी हलवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील उपचार अकोल्यात होईल। मात्र तपासानंतरच नेमकं कारण आणि हल्लेखोर या दोन्ही गोष्टी समोर येऊ शकतील। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सर्वप्रथम मराठी पत्रकार दिवसची सर्वांना शुभेच्छा। आजचा जो विषय आहे ज्वलंत आणि गंभीर विषय आहे। सायबर फ्रॉड्स संपूर्ण देशात एक मोठा विषय बनलेला आहे आणि याचं डिटेक्शन खूप क्लिष्ट आणि कठीण असतो, परंतु एक मोठी कारवाई क्राईम ब्रांच मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाची टीम्सनी केलेली आहे